अमरावतीमधून नवनीत राणा यांचा प्रभाव झाला आहे. काय प्रतिक्रिया तुमची? प्रभावाचं कारण काय काय सांगा? आपल्याला जर आठवत असेल तर याआधी जेव्हा जेव्हा मी माझ्या प्रतिक्रिया मीडियासमोर दिल्या, गेले 2-3 महिने मी ओरडून ओरडून सांगत होतो की या ठिकाणची जनता ही राणांना त्यांचा पूर्णपणे विरोध आहे. सर्व पक्षातले नेते त्यांच्या विरोधामध्ये आहेत. कुठेतरी आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असो, देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, यांनी कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील लोकांच्या मनातल्या भावना या शेवटी तशाच राहिल्या आणि कुठेतरी त्यांना पराभवाचा सामना नक्की करावा लागलेला आहे. आज मी आधीही सांगितलं, जर मी त्या ठिकाणी उभे असतो त्या ठिकाणी कोणाचाही विरोध झाला नसता आणि आज कमीत कमी मी नवनीत राणांच्या विरोधात जरी उभा राहिलो असतो तरीसुद्धा 2 लाख, कमीत कमी 2 लाखाच्या मताधिक्याने निवडून आलो असतो. मी इकडे असो किंवा तिकडे असो, एवढी मला खात्री होती आणि मी हे तेव्हाही सांगत होतो. परंतु त्या ठिकाणी ती सीट जबरदस्ती देण्यात आली आणि त्यामुळे तो पराभव झालेला आहे. आता तुमची भूमिका कशी असणार, कशी तयारी असणार? आता आमचे नेते श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आनंदरावजी अडसूळ साहेब यांना राज्यपाल पद देणार याची कबुली स्वतः अमित शाहींनी साहेबांनी दिलेली होती. आणि नक्कीच मला वाटतं आता सरकारही आलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर त्यांनी राज्यपालपदी त्यांची नेमणूक लवकरात लवकर करावी ही मागणी आपल्यामार्फत करतो. हो, नक्कीच. मी तेव्हाही आधी सांगितलं होतं की नवनीत राणांना जर तिकीट दिलं तर मागासवर्गीय दलित समाजामध्ये अतिशय चुकीच्या भावना त्या ठिकाणी जातील आणि त्याचा पडसाद हा संपूर्ण देशभर पडेल. आणि मला वाटतं की नवनीत राणांमुळेच आजचा जो निकाल संपूर्ण देशामध्ये जो लागला, कारण काय झालं, एकतर त्यांना तिकीट दिलं त्यावेळी संपूर्ण समाजाला हे होतं की कोर्टामध्ये, हायकोर्टात या हारलेल्या आहेत, यांच्या विरोधात सगळं भावना, जनभावना होती, तरी त्यांना तिकीट गेलं. आणि एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा जो निकाल 4 तारखेला, ज्या दिवशी शेवटचा दिवस फॉर्म भरायचा होता, 3 वाजता शेवटची वेळ होती आणि 12 वाजता सुप्रीम कोर्ट अचानक आलं आणि त्यांनी जो निकाल त्यांच्या बाजूने दिला, मला वाटतं ह्याचे पडसाद हे संपूर्ण देशभर उमटलेले आहेत. आणि संपूर्ण मागासवर्गीय, दलित, मुस्लिम, जेवढा हा पिसलेला, हा दबलेला समाज आहे, याच्यामध्ये एक जनभावना तयार झाली की कुठेतरी हे चुकीचं घडतं आहे. आणि मला वाटतं ह्या नवनीत राणांमुळेच हा भारतीय जनता पार्टीचा पूर्णच्या पूर्ण हा जो निकाल आज एवढा खाली आला, 303 वरून 234 वर आज भारतीय जनता पार्टी आली, हा एक चुकीचा मेसेज हा संपूर्ण समाजामध्ये गेला आणि त्याच्यामुळेच हा निकाल लागलेला आहे. नवीन पक्षाचे नवीन पदाधिकारी आता नेतृत्व करतात, त्याच्यामुळे आमदार खासदारांमध्ये काहीतरी मतभेद असा माहोल आहे. काय तुमची त्याच्यावर? नक्कीच काही प्रमाणामध्ये काही पदाधिकारी आमच्याकडे नवीन पक्ष आहे, त्यामुळे नवीन लोकांना संधी दिली गेली आहे. परंतु नक्कीच काहींनी निवडणुकाच कधी लढवलेल्या नाहीत आणि काही महानगरपालिकेच्या कधी बाहेर निघालेले नाहीत. परंतु आज पूर्ण राज्यभर आज नेते झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी स्ट्रॅटेजी करण्यामध्ये सुद्धा कुठेतरी आम्ही मागे पडलो असं मला वाटतं आणि स्ट्रॅटेजीसुद्धा कुठेतरी चुकल्यासारखी वाटते. काही ठिकाणी तिकीटं खऱ्या अर्थानं माननीय शिंदेसाहेबांना द्यायची होती, ती दिली गेली नाहीत. काही ठिकाणी तिकीटं द्यायला उशीर झाल्यामुळे, आज आमचंच उदाहरण घेतलं, भावनाताई गवळी असतील, रामटेकचे आमचे असतील किंवा हेमंत पाटील असतील, मला वाटतं या 4ही सीट ह्या शिवसेनेच्या 100% निघणाऱ्या सीट होत्या. कुठेतरी आमची स्ट्रॅटेजी पक्षाची चुकली. त्या ठिकाणी तिकीटं, इवन गोडसेंचा पराभव हा खऱ्या अर्थानं त्यांना जर वेळेत तिकीट दिलं गेलं असतं, इवन लोखंडेचा पराभव हा त्यामुळेच झाला आहे. जर वेळेत त्यांना आधीच जर तिकीटं दिली गेली असती, ऐन मुवमेंटला कुठेतरी काही लोकांनी येऊन विरोध करायचा आणि त्या ठिकाणी येऊन तिकीट त्यांची थांबवली गेली, मला वाटतं या कारणामुळे कुठेतरी आमचाच पराभव हा खऱ्या अर्थानं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम करतायत, मोठा फॅन फॉलोईंग त्यांच्याकडे आहे, ही जनता अतिशय प्रेम त्यांच्यावर करते, त्यांच्या मागे आहेत. परंतु ह्याच कुठेतरी स्ट्रॅटेजीमध्ये आम्ही कुठेतरी मागे पडलो आणि कुठेतरी आमच्या ह्या काही जागा, हातातल्या जागा खऱ्या अर्थानं गेल्यात. 100% मला वाटतं 15 पैकी 15 जागा आमच्या निवडून येऊ शकत होत्या, परंतु याच काही कारणांमुळे आमच्या जागा गेलेल्या आहेत. लवकरच विधानसभाच्या निवडणूक लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं की जे नवीन पक्षाचे नवीन कमिटीमध्ये आहेत, काही लोक नवीन आहेत, त्यांच्याकडे काही त्यामध्ये फेरबदल करण्याची गरज आहे? नक्कीच मला वाटतं शिंदेसाहेब त्यामध्ये लक्ष घालतील. जे निवडणुका लढवलेली लोक आहेत, एक्सपिरियन्स आहेत, नक्कीच त्यांचे विचार कुठेतरी घेतले जातील.
त्यांना सामावून घेतलं जाईल आणि त्यांच्याकडून नक्कीच आखणी करून घेतली जाईल. म्हणजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच घवघवीत यश शिवसेनेला 100% चांगलं यश शिवसेनेला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.